नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे पूर्व कोपरी येथे मासळी विक्रेत्या आजींची 1.5 लाख रोकड ठेवलेली पिशवी अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना घडली आहे. मच्छी विक्री करत असताना त्या ठिकाणी आलेल्या मानलेल्या भावाशी बोलण्याकरिता थोडे बाजूला गेला असताना 22 ते 24 वर्षाच्या चोरट्याने या ठिकाणी संधी साधली आणि या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यामध्ये चोरट्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. कोलशेत येथे राहणाऱ्या नंदा सकपाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोपरी सिद्धार्थनगर येथे त्या आणि त्यांची सून मच्छी विक्रीचा व्यवसाय करतात. रविवारी 7 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे त्या एकट्याच मासे विक्री करत होत्या. मासे विक्रीकरिता सोबतीच्या इतर महिला आल्या नसल्याने त्या एकट्याच होत्या. मासे विकल्यानंतर त्यांचे पैसे त्या रोख स्वरूपात स्कॅनरद्वारे स्वीकारतात व सकाळपासूनच मासे विक्री स्कॅनरद्वारे 96,000 तसेच रोख स्वरूपामध्ये 1.5 लाख रुपयांचा व्यवसाय झाला होता. दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार यांचा मानलेला भाऊ विनायक जाधव हा तेथे आला होता. भावाशी बोलण्याकरिता तर थोड्या बाजूला गेल्या. त्यावेळी एका काळा शर्ट पॅन्ट घातलेला तरुण मासे विक्रीच्या ठिकाणी घुटमळत होता. काही वेळानंतर पुन्हा मासे विक्रीच्या ठिकाणी आल्यावरती तेथे ठेवलेल्या बास्केटमधील पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशवीमधील मासे विक्रीतून मिळालेल्या 500 रुपयांच्या 300 नोटांची पिशवीच गायब झाल्याचं आढळून आलं. रोकडची ती पिशवी चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद केलं असून कोपरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. याविषयी अधिक माहिती नंदा सकपाळ व तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पानसरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. नंदा शिवाजी सकपाळ या 83 वर्षाचे आजी मासे विक्रीचा व्यवसाय करतात कोपरी परिसरात. ते दिवसभराचा त्यांचा जो समोर बघा 1:30 वाजेच्या सुमारास एक अज्ञात चोरट्याने त्यांच्या जो दिवसभराचा गल्ला झाला होता साधारण ते 1.5 लाख रुपये होते, म्हणजे 500 रुपये दराच्या 300 नोटा होत्या. ते 300 नोटा त्याने एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेला आहे आणि ती पिशवी घेऊन तो अज्ञात चोरटा पळून गेलेला आहे. त्याचा तपास त्याप्रमाणे कोपरी पोलीस लफज गुन्हा रजिस्टर नंबर 804/25 भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात आम्हाला घटनास्थळी मिळालेलं फुटेज आणि जो आहे तो ठाणा प्लॅटफॉर्म नंबर जो 10 आहे तिथून तो ट्रेन वाशी जाणाऱ्या 1:50च्या वाशी जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसल्याचं आम्हाला निष्पन्न झालेलं आहे आणि आमचे गुन्हे शोध पथक पुढच्या मार्गात त्याचे फुटेज त्याच्या पाळतीवर आहे. लवकरच हा गुन्हा उघडकीस जाईल अशी आम्हाला आशा आहे. 50 वर्षापासून धंदा करते आणि रोज माझे काही गिऱ्हाईक उधार मासे घेऊन जातात, काय करतात. पण कालच्या रविवारी माझ्याकडे एक जवळजवळ उधारी बिधारी मिळून 1.5 लाखाची कॅश होती. तर ते बाजूला एक चोरटा फिरत होता, त्याने येऊन ते पिशवी पळवून नेली. हे माझ्या आयुष्यात इथे प्रथमच झालेलं आहे. 1:30 वाजताची होती ना, 1:30 वाजताच्या मानाने मी माझी मुलं सर्व गेल्यावर विकणारी मुलं असतात 2-3 गेल्यानंतर मी पिशवी बाजूला बॅग ठेवली आणि पाठीमागे आली. माझा भाऊ आला एक, त्याच्याशी जरा मी बोलत उभी राहिली. पाठ माझी वळल्यावर त्याने बास्केट मधून पिशवी उचलून निघून गेला, पळून गेला. मुलं सर्व गेली होती आणि मी एकटीच होते. त्यावेळेला त्याने हे काम केलं. ते म्हणाले पोलीस तपास चालू आहे म्हणाले आणि आम्ही साधारण ते सांगू का व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. आम्ही साधारण त्या मुलाला बघितलेला आहे. तो इथे सकाळपासून घुटमळत होता. 1-2 वेळा माझ्याकडे, पण माझ्या एवढं लक्षात आलं नाही. तो मासे विक्री चौकशी कुठे काय ठेवते हे तो म्हणजे व्हिडिओत मी हे बघितलं. आता माझे पैसे मिळावे, एवढ्या कष्टाने मिळवलेले पैसे मिळावे ही इच्छा आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते.
घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बालविवाहाची प्रथा हद्दपार करायची असेल तर समाजातील प्रत्येक घटकाने प्रशासनास सहकार्य करणं आवश्यक आहे. अशी घटना दिसताच 1098 या चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावरती माहिती द्यावी असं आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह मुक्त भारत अभियानाअंतर्गत जिल्हा स्तरावरती जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, जिल्हा माहिती बालविकास अधिकारी नमिता शिंदे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे रामकृष्ण रेड्डी, पल्लवी जाधव, संरक्षण अधिकारी रेखा हिरे यांच्यासह सखी केंद्र, विशेष बाल विकास पोलीस अधिकारी, चाइल्ड लाईन, MSVT सेवा संस्थेचे संस्थापक अशोक पवार, रामेश्वर भाले, वैभव गायकवाड, प्रवीण डोंगरदिवे, पोलीस प्रशासनातील अधिकारी व इतर महिला 1ली ते 4थीतील विद्यार्थिनी व अन्य मान्यवर येथे उपस्थित होते. चित्ररथ मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून जिल्हाधिकारी पांचाळ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, बालविवाह रोखण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे गरजेचं आहे. परिसरात कुठेही बालविवाह संबंधित संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ 1098 वर संपर्क साधून माहिती द्यावी. पुढील सर्व कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात येईल. तसेच महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट सेवा आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयाने 2 पावले पुढे जाऊन हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा असंही त्यांनी सांगितलं आहे. नृत्याचा ठेका, मंत्रमुग्ध करणारे सूर आणि सितारवादातून निघणाऱ्या थेट काळजाला भिडणाऱ्या तानांनी संगीतभूषण पंडित राम मराठे महोत्सवाचा दुसरा दिवस रसिकांना वेगळाच आनंद देऊन गेला. ठाणे महानगरपालिका आयोजित संगीतभूषण पंडित राम मराठे महोत्सव रामगणेश गडकरी रंगायतन येथे साजरा होत आहे. या महोत्सवास ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, पंडित मुकुंद मराठे, पंडित विवेक सोनार, प्रसिद्ध नृत्यांगना मंजिरी देव, मनाली देव, पंडित राम मराठे यांचे कुटुंबीय व ठाणेकर रसिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. दुसऱ्या दिवशीचे पहिले पुष्प पद्मश्री पंडित राजेंद्र गंगाणी यांनी गुंफले. कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी भगवान गणेश वंदनेने केली. त्यानंतर सादर केलेल्या 1 ताल आणि 3 ताल या रचनांनी जयपूर घराण्याची गहनता व गंभीरता प्रभावीपणे प्रकट केली. रंगमंचावरती त्यांनी सादर केलेली 3 तालातील थाट नृत्यातून रसिकांसमोर सादर करून रसिकांना ठेका धरायला लावला. याशिवाय त्यांनी गुरुवंदना अंतर्गत सादर केलेले छोटा भजन आणि तलवारबाजीची विशिष्ट शैलीला रसिकांची टाळ्यांनी दाद मिळाली. नृत्य सादर करताना रसिक त्यामध्ये रमलेले पाहायला मिळाले. मी जेव्हा नृत्य सादर करते तेव्हा मी रसिकांना एखाद्या आध्यात्मिक अनुभवांशी जोडण्याचं माध्यम बनवण्याचा प्रयत्न करतो. समोर जेव्हा दाद देणारे प्रेक्षक असतात तेव्हा एक चांगलं वातावरण निर्माण होऊन नृत्य सादर करायला प्रेरणा मिळते असंही पंडित राजेंद्र गंगाणी यांनी नमूद केलं आहे. पंडित राजेंद्र गंगाणी यांना तबल्यावरती फतेहसिंग गंगाणी यांनी व गायन हार्मोनियमवरती श्रीरंग टेंबे, सारंगीवरती संदीप मिश्रा तर बासरीवरती युवराज सोनार यांनी साथ संगत केली. आओ सब सखियाने झूलन बंधा दिना था दिना, आओ सब सखियाने झूलन बंधा. ये बात आओ सब सखियाने
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष निधीमधून शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्या सहकार्याने तसेच माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रयत्नाने प्रमुख उपस्थितीमध्ये खारेगाव प्रभाग क्रमांक 9 मध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलंय. खारेगाव येथील अभिनव चौकाचं सुशोभीकरण करण्यात आलंय. पारसिक नगरमधील रघुकुल जवळील नवीन आदर्श पारसिक मित्र मंडळ हा कट्टा बांधण्यात आला आहे. पारसिक नगरमधील नेचर्स कोरी येथे नागरिकांसाठी शेड बांधण्यात आलेला आहे. पारसिक नगरमधील अमृतांगण येथे राहणाऱ्या रहिवाशांसाठी बसण्याकरिता नवीन कट्टा बांधण्यात आलाय. पारसिक नगरमधील वास्तू आनंद येथे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलंय. साईनाथ नगर येथे नवीन नाला बांधण्याचं काम देखील सुरू करण्यात आलं आहे. या प्रसंगी माजी नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेवक गणेश कांबळे, माजी नगरसेवक दिनेश कांबळे, उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील, समाजसेवक शशी पाटील, खारेगाव शाखा प्रमुख राधे वराडकर, पारसिक नगर शाखा प्रमुख महेश गवारी, शाखा प्रमुख रोहन शिंदे, शाखा प्रमुख निनाद बोराडे, सिकंदर केणी, बाळकृष्ण म्हात्रे, गणेश परब, सचिन पाटील, राहुल पाटील, पूनम पाटील, सुजय पाटील, प्रफुल्ल म्हात्रे, कुणाल म्हात्रे, प्रशांत पाटील, जय पाटील, विक्रांत पारकर, माजी नगरसेवक अनिल सुकाळे, सतीश तळेकर, कळवा मुंब्रा विधानसभा सहसंघटक रचना पाटील, महिला संघटक अर्चना पाटील, शाखा संघटक निर्मला कदम, उपशाखा संघटक स्मिता आयरे, उपशाखा संघटक प्रियांका भरम, रेश्मा दळवी तसेच खारेगाव पारसिक नगरमधील रहिवासी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. cut it. हो गायकवाड साहेब, महेंद्र गायकवाड साहेब. सर, उमेश पाटील नगरसेवक यांनी आपल्या आज इथे आमचे माननीय नगरसेवक उमेश पाटील साहेब आलेत. सांगितल्यावर कोणी करून देतो, पण न सांगता करून देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये आम्ही इथं बसलो होतो, जवळ आम्ही 15-16 लोक होतो. त्याच वेळेला उमेश पाटील साहेब आले. पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती होती की चारी बाजूने पावसाच्या झडी येत होत्या. त्या बघितल्यावर उमेश पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं, हे काय बसलेत तुम्ही असे? आम्ही विचारतो तर काय बसले पाहिजे, आम्ही रोजच्यासारखे बसलेलो होतो. तर होते भिजत बसण्यापेक्षा मी तुम्हाला ह्या शेडला म्हणजे रुंदीकरण करून देतो. तर त्या हिशोबाने त्यांनी आज आम्हाला हे एवढं चांगलं दिसतंय ते उमेश पाटलांनी केलेलं आहे. न सांगता करून देणं हे महत्त्वाचं आहे. एखादी गोष्ट आम्हाला अशी भेटली किंवा आमच्या मुलांनी दिली, सुनेने दिले, त्याच्या महत्त्वापेक्षा न मागता त्यांनी जर आणून दिली तर आम्हाला त्याचे जास्त अप्रूप आहे. तर मी उमेश पाटील साहेबांचे इथं म्हणजे आभार नाही मानणार, पण मी धन्यवाद देतो की आम्ही न मागता ज्या ज्या गोष्टी आम्हाला लागल्या ते त्यांनी दिल्या. आमची मुलं, आमच्या सुना आमची जशी काळजी करतात ज्येष्ठ नागरिक म्हणून, तसंच नगरसेवक म्हणून जे जे काय करायचं असतं ते उमेश पाटील साहेब आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी करतात. दृष्टीहीनतेवर मात करून 101 वाद्य वाजवणाऱ्या आणि लोकसंगीताची परंपरा पुढील पिढीपर्यंत नेणाऱ्या योगिता तांबे यांना हे कलागंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ठाणे आर्ट गिल्डने आपल्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त 7 डिसेंबर रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर मिनी थिएटर योगिता तांबे यांना टॅग कलागंध पुरस्कार प्रदान करण्यात आला असून 1 लाख रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव, टॅगचे अध्यक्ष महेश शानभाग, दिग्दर्शक विजू माने, सचिन जोशी, उदय सबनीस, रवी जाधव, संतोष पठारे, MSRDCचे अनिल गायकवाड, अशोक नारकर यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक येथे उपस्थित होते. योगिता तांबे यांनी लहानपणीच संघर्षाचा मार्ग पाहिला. जन्मतः एका डोळ्याने कालबिंदूमुळे अंधत्व आले होते. त्यानंतर एका अपघातामुळे त्यांनी दुसरा डोळाही गमावला होता. मात्र दृष्टीहीन असून त्यांनी हार मानली नाही. पूर्ण अंधत्व आले तरी त्यांनी सकारात्मकता धरून संघर्ष केला. शाळेत वाद्य नसताना कंपास, दगड अशा साध्या वस्तूंनी आवाज निर्माण करत त्यांनी संगीताची गोडी जोपासली. आज त्या 101 वाद्य वाजवत आहेत. 2019मध्ये 50 वाऱ्यांच्या वाज चलिंपा बुक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. 2019मध्ये 50 वाद्यांच्या वाज चलमिका बुक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. सध्या त्या बालवाडी ते 8वीतील मुलांना संगीत शिकवतात. मुलांना मॅथ्सपेक्षा संस्कार, कलेची गोडी अधिक महत्त्वाची असं मत त्यांनी
व्यक्त केला आहे. यावेळी ज्येष्ठ सिने अभिनेते अजिंक्य देव यांनी देखील योगिता तांबे यांचं कौतुक केलंय. त्यांनी सांगितलं, विशेष मुलांना त्यांच्यातील कमतरता न सांगता त्यांच्या विशेष क्षमतांकडे लक्ष वेधलं पाहिजे. सामान्य माणसानेही आपल्यातील उणीवांपेक्षा देवाने दिलेल्या गुणांवरती भर दिला तर समाज अधिकच सकारात्मक बनेल. आज मानसिक अपंगत्व सामान्यांमध्येही वाढलं असून विचारांची दिशा चुकलेली आहे. विशेष मुलांकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. योगिता तांबे यांच्या विचारांनी मला सकारात्मक ऊर्जा दिली आणि त्यांच्या सांगण्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलं. मी म्हणेन, कारण मी सचिन होतो, मी त्यांना फक्त असाच गेलेलो, ठाण्यात आलो होतो त्यांना भेटायला म्हणून गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे, येणार का? मी आरतीला सांगितलं माझ्या मिसेसला आणि कालच तिच्याशी बोलताना मी तिला म्हटलं की मी या कार्यक्रमाला चाललो आहे आणि मी ताईंचं नाव विसरलो होतो, कारण मला सरांनी सांगितलं पण माझ्या लक्षात राहिलं नाही. मी विजूला विचारलं, विजूने सांगितलं की योगिता तांबे. तर मी आईला माझ्या मिसेसला सांगितलं की योगिता तांबे. ती म्हणाली, अरे एक मिनिट. तिने फोन काढला आणि नंबर काढला. ते म्हणाले, ह्याच? म्हटलं मला माहिती नाही, पण अरे ते म्हणाले, या आपल्या घरी तनयाला शिकवायला यायचा तबला वाजवायला. म्हटलं आता तनयाची खासियत म्हणजे माझी मुलगी, शी इज अ स्पेशल चाइल्ड आणि ती ऑटिझमच्या स्पेक्ट्रमला आहे. सर्वात भाग्यशाली बाप आहे मी तिचा आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की अशी मुलगी मला मिळाली. आज ताईंनी आता इथे बोलण्यामध्ये जसं विजू म्हणाला की पॉझिटिव्ह ऊर्जा ही नुसती त्याच्यातच नाही, आमच्यात पण खूप निर्माण झाली. कारण घरातही म्हणजे आम्ही शाळा चालवतो एक, जी फक्त म्हणजे पॉझिटिव्हली एबल म्हणा अशा किंवा डिसेबल्ड लोकांसाठी आम्ही चालवतो आणि ती आज एक 20 मुलं आहेत, आम्ही मिळून चालवतो ती शाळा. एक छान शाळा आहे अंधेरीला, अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंटच्या नावाखाली. 20 मुलं आहेत आणि आज 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. माझ्या आजीच्या नावाचा ट्रस्ट आहे आमचा. सो मुलांना खूप फायदा होतोय. त्या पण मला ज्या त्या सांगत होत्या ते सगळं पटत होतं. माझ्या मुलीला अजूनही असिस्टेड लिव्हिंगच आहे, ठीक आहे, म्हणजे नो हार्म. पण ज्या त्या म्हणाल्या ना की तिला तिच्यात जे कमी आहे ते आम्ही दर्शवत नाही, तिच्यात काय जास्त आहे. म्हणजे त्यांनी ज्याच्यावर मात केली की त्यांना नजर नव्हती, पण त्याच्यावर मात करून त्यांनी 101 वाद्य शिकल्या. त्या हे आपण एक सामान्य माणूस म्हणून पण आपल्याला हे शिकायला हवं की आपल्यात काय कमी आहे ह्याच्याकडे लक्ष न देता आपण काय मिळालेलं आहे देवाकडून याच्यावर जर आपण भार टाकला तर मला वाटतं समाजातही सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. आणि एकूणच पॉझिटिव्हिटीची खूप गरज आहे आज समाजाला आणि सगळ्यांनाच. अपंगत्व मला वाटत नाही की मुलांमध्ये असतं, किंवा मला असं वाटतं की जो आम माणूस आहे तो जास्त मानसिक अपंग आहे आजच्या काळामध्ये, कारण त्याचा विचार करण्याची धारा चुकलेली आहे. तेव्हा या लोकांकडनं म्हणा किंवा माझ्या मुलीकडनं आणि ह्यांच्याकडनं आम्ही खूप शिकतो. ती मला दररोज काही ना काहीतरी शिकवते, नवीन शिकतो मी. आज इथे मी आल्यामुळे मला खूप काही शिकायला मिळालं. जे ताई बोलल्या त्याच्यातून खूप काही मला असं जाणवलं की यस, या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करायला हव्यात आणि ते खरंच गरजेचं आहे. आणि आज समाजात या सगळ्यांना बरोबरीचं स्थान मिळालं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे आणि हे मी करणार आहे. कारण मी सचिनजीशी पण याच्याबद्दल बोललेलो आहे. हे माझं स्वप्न आहे आणि मी ते करणार. आणि आज थँक्यू व्हेरी मच ताई, तुमच्यामुळे मला अजून एक सकारात्मक ऊर्जा मिळाली आणि आशीर्वाद मिळाले. थँक्यू सो मच. हॅशटॅग लागतो तेव्हा ती किती व्हायरल होते. त्यामुळे टॅग, मला असं वाटतं की ठाण्याचा संबंधच नाहीये, टॅग हा हॅशटॅग आहे आणि म्हणून तो जगभर पसरला आहे असं मला खूप मनापासून वाटतं. आणि खरंच खूप धन्यवाद टॅगचे. आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या नावाला शिक्कामोर्तब केलं त्या सर्वांना खूप खूप नमस्कार. दिवसाघरीत कोणी नसणाऱ्या घरांची, दरवाजाला कुलूप असणाऱ्या घरांची रेखी करून अवघ्या काही मिनिटातच दरवाजाचे कुलूप उघडून घरातील सोने चोरून पसार होणाऱ्या दीपक रामगोपाळ वैश्य या 40 वर्षाच्या आरोपीला वागळे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केला आहे. वागळे इस्टेट पोलीस स्टेशन हद्दीतील एकता रहिवाशी संघटना चाळ अंबिकानगर येथील महिला सुरेखा शशिकांत खेडेकर यांचं वय 41 असून आपल्या घराच्या खोलीस कुलूप लावून त्या कामावर गेल्या असताना कोणीतरी चोरट्याने घराच्या दरवाजाची कडी गोंडा तोडून घरात प्रवेश करून 82,000 रुपये किमतीचे दागिने चोरून
नेले असल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती. त्याप्रमाणे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक प्रवीण सावंत व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. गुन्हा घडल्याच्या ठिकाणीचे सीसीटीव्ही गुप्त बातमीदारांपासून मिळालेल्या माहितीच्या नुसार आरोपी तीनहात नाका येथे येणार असल्याची माहिती मिळाली असताना त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी दीपक रामगोपाळ वैश्य, शिवाजीनगर गोवंडी याला येथून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याविरुद्ध 15 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती निष्पन्न झाली आहे. तसेच त्याच्याकडे एकूण 31,480 ग्रॅम सोन्याचे 31,480 ग्रॅम सोने, 8 ग्रॅम चांदी, रोख रक्कम 75,500 रुपये असा एकूण 1,92,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपी विरोधात मुंबईतील 15 विविध पोलीस स्थानकामध्ये गुन्हे देखील दाखल आहेत. चांगलं डिटेक्शन वागळे इस्टेट पोलीस स्टेशनचे डिटेक्शन टीमने केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक खूप नावाजलेला आरोपी आहे, ज्याचे पूर्वीचं खूप मोठं रेकॉर्ड आहे. त्याला ह्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलं आहे. एक 710/25 हा घरफोडीचा 331(3) आणि 305(3) प्रमाणे BNS ॲक्ट प्रमाणे एक गुन्हा दाखल होता. एक 41 वर्षीय महिला होती, जी अंबिकानगर राहणारी, तिचे दिवसा 24 तारखेला 24/11/2025 साठी तिच्या घरी घरफोडी झाली होती. 24 तारखेला एक गुन्हा होता, त्यानंतर 26 तारखेला आणि 27 तारखेला सलग 3 दिवस 3 घरफोडीचे गुन्हे घडले होते. तर ह्यातला जो मुख्य मेन आरोपी आहे दीपक वैश्य, त्याचं वय 40 वर्ष आहे. तो राहणार शिवाजीनगर गोवंडी इथल्या एरियातला. त्याला आपण या घरफोडीमध्ये अटक केलेत. हा वैश्य हा पूर्वीचा मुंबईचा आणि ठाण्यातला रेकॉर्डवरचा आरोपी आहे. त्याच्यावर जवळपास 20 ते 25 गुन्हे दाखल आहेत. आमच्याकडे जवळपास 15 ते 16 गुन्ह्यांची यादी त्याच्यावर दाखल असलेली मिळाली आहेत. आणखी त्याच्यावरती गुन्हे होते. आता वागळे स्टेट पोलीस स्टेशनच्या तपासामध्ये त्यांचे जे 3ही घरफोडीचे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत आणि संपूर्ण माल यामध्ये रिकवर झालेला आहे. त्याचबरोबर श्रीनगर पोलीस स्टेशनचे आणखी 2 गुन्हे उघडकीस याच्यामध्ये आलेले आहेत. त्याची आता तपास आरोपीला त्यांच्या हँडओव्हर करून हे परत आरोपीकडून निष्पन्न होईल. त्याचबरोबर आणखी वर्तकनगर असतील किंवा कोपरी असतील, त्याचबरोबर तुमचे कासारवडवली असतील, असे आणखी काही गुन्हे या प्रसंगी आता मला वाटतं डिटेक्ट होतील. त्याला आरोपीला जवळपास 3 दिवस पोलीस कस्टडी आहे. 9 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी आहे. आता परत त्याची कस्टडी वाढवण्यात येईल आणि संपूर्ण जो मुद्देमाल गेला होता या 3ही गुन्ह्यांचा 100% मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे. आणि एक चांगलं डिटेक्शन वागळे स्टेट पोलीस स्टेशनने केलं असल्यामुळे त्यांचं मी माननीय कमिशनर ठाणे साहेबांतर्फे त्यांचं अभिनंदन करतो. आणि एक हा महत्त्वाचा दिवसा घरफोडी करणारा आरोपी आहे. ह्याची मोडच नेमका तो घरी कोण नसतं त्यावेळेस तो घर पाहणी करतो आणि कडी-कोंडा तोडून किंवा त्याचा लॅच असतो तो ओपन करून तो घरफोडी करतो. स्मार्ट एकदम आरोपी आहे. मध्ये 5 ते 6 मिनिटात पूर्ण दरवाजा ओपन करून घरचे सगळे दागिने साफसफाई करून पसार होतो. रेग्युलर मास्क वापरतो. पण तपासामध्ये आपण विविध टेक्निकल अनालिसिस किंवा CCTV फुटेज यावरून या गुन्ह्याला आरोपीला निष्पन्न केलं आणि त्याला 6 तारखेला तो आपल्या हद्दीत परत घरफोडी करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली आणि आपल्या डिटेक्शन टीमने त्याला ताब्यात घेतलेला आहे. हा आरोपी मूळचा आहे तो भाजी मार्केट शिवाजीनगर एरियातला आहे. पूर्वीपासून तो घरफोड्याच करतो. काही चोरीचे गुन्हे पण दाखल आहेत आणि त्याचं विशेष असं काही एज्युकेशन वगैरे असं मोठं नाही आहे आणि फक्त तो ह्या दिवसा घरफोडी करण्यामध्ये तो मास्टर आहे आणि त्याचं एक इंडिव्हिज्युअल करतो ही त्याची एक सगळ्यात मोठी खासियत आहे. आणि नंतर तो ह्या मालाची विल्हेवाट लावतो. मालाची विल्हेवाट लावण्यापूर्वीच आपण त्याला डिटेक्शन टीमने ताब्यात घेतलेला आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.